ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की अर्जुन ह्याने आता साक्षीला बघितलेलं असतं. साक्षीला बघून आता त्याला खूप मोठा धक्का बसतो. आता अर्जुन विचार करतो की मी सायलीला कॉल करून ही गोष्ट सांगतो, पण मग त्याला आठवतं की सायलीने याआधीच त्याला ही गोष्ट सांगितली होती की तिने साक्षीला बघित्लेलं आहे, पण त्यावेळी अर्जुनने तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता. तर त्याने तिला सांगितलं होतं की बायको, हे शक्य नाही आहे, कसं काय तू इथे त्या साक्षीला बघशील, अगं ती तर कधीच मेली आहे. त्यानंतर मग मात्र सायलीने गप्प राहणं पसंत केलं होतं. आणि मग आता अर्जुन हा विचार करतो की तेव्हा सायली सांगत होती की ती साक्षी शिकरेच होती, पण मी तिच्यावरती विश्वास नाही ठेवला. ऐकायला हवं होतं मी बायकोचं, नाही फोन करायला नको सायलीला आता. आणि मग अर्जुन हा त्याने केलेला फोन लगेचच कट करतो आणि आता तो साक्षीचा फोटो वगैरे काढण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्याला जमत नाही. तर तोपर्यंत आता इकडे अस्मिता ही घरी आलेली असते. आता सगळेच जण अस्मिताची काळजी करू लागतात. कल्पना तिला म्हणते, अस्मिता, अशी न सांगता तू घराबाहेर का जातेस? प्रताप म्हणतो, अस्मिता, कुठली पद्धत आहे ही वागण्याची? आता तिला प्रतिमा म्हणते, अस्मिता अगं आम्हाला काळजी वाटत होती तुझी. अस्मिता म्हणते, पण तुम्ही का करत होता तेवढी काळजी? मी काय कुकुळ बाळ आहे का माझी एवढी काळजी करायला? आणि आत्ता उगाच असे मेल्यासारखे चेहरे कुणी करू नका. हा घरात जाऊ देत, मीच जाते आणि खोलीत आराम करते, मग तर विषय संपेल. एवढं बोलून अस्मिता ही तिकडनं थेट तिच्या रूममध्ये निघून जाते. तर तोपर्यंत सचिन हा आता साक्षीच्या घरी येतो. तो साक्षीला हाका मारतो, सॅम सॅम सॅम, पण साक्षी काही हाक देत नाही. सचिन विचार करतो, अरे ही आता गेली कुठे? आणि मग त्याला आज जो काही हॉटेलमध्ये ॲक्सिडेंट घडला, अस्मिताला ज्या मुलीने धक्का दिला, तो सर्व प्रकार आठवतो. आणि मग सचिन विचार करतो, अस्मीला धक्का देणारी ती मुलगी सॅमच तर नसेल ना? सॅमला अस्मीबद्दल सगळं काही कळालं असेल का? आणि म्हणून सॅमने हे सगळं केलं असेल का? आता या विचारात तो हरवलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला आता सायलीला अर्जुनची काळजी वाटत असते. अर्जुनने ऑफिसला गेल्यानंतर तिला एकही फोन मेसेज काहीही केलेला नाही आहे, म्हणून आता ती जरा स्ट्रेस असते. तिला वाटत असतं की यांनी काही फोन वगैरे का नाही केला, काय झालं असेल. तर दुसऱ्या बाजूला आता सचिन हा विचार करतो, बापरे, हे जर असं असेल तर हे खूपच रिस्की आहे. काहीही झालं तरी सॅमला कळायला नको. खरं मी काय करू? सॅमपासून कसं सर्व लपवू? तर दुसऱ्या बाजूला सायली अर्जुनचाच विचार करत असते. तर सचिन म्हणतो, मी लपवेन, पण डिरेक्टली जर सॅमने येऊन मला अस्मीबद्दल प्रश्न विचारले तर मी तिला काय उत्तरं देणार आहे? काय करू? सध्या सॅमला टाळणंच योग्य असेल का? नाही, नको. जर मी तिला टाळायला गेलो आणि ती ओव्हर पॅनिक झाली तर काय करू, काही सुचत नाही आहे. तर इकडे सायली कल्पनाकडे येते. कल्पनाला म्हणते, आई, अजूनही तुम्ही अस्मिता ताईंचा विचार करताय का? कल्पना म्हणते, हो गं सायली, बघतेस ना कशी विचित्र वागते ती. अगं ही कॉलेजच्या मुलींसारखी कधीही येते, कधीही जाते, काहीही करते गं. त्यावर सायली म्हणते, अहो आई, कशाला जास्त विचार करताय? आणि अस्मिता ताई खरोखर म्हणाल्या ते बरोबर. घरात राहून कदाचित त्यांना कंटाळा आला असेल आणि म्हणून गेले असतील त्या त्यांच्या मैत्रिणीला भेटायला. इतक्यात अर्जुनचा फोन येतो. सायली अर्जुनचा फोन घेते आणि म्हणते, अहो, अस्मिता ताईंबद्दल विचारायलाच फोन केलात ना? त्यावर अर्जुन हा म्हणतो, हो हो हो, अस्मिताईबद्दलच विचारत होतो. आली का अस्मिताई घरी? काय झालं? सायली सांगते, हो हो, आल्यात अस्मिताताई घरी आणि आत्ता काळजी करण्यासारखं काही नाही. गेल्यात त्यांच्या रूममध्ये आणि आराम करतात. हो, आणि तुम्हीसुद्धा. ते अर्जुन म्हणतो, काय झालं, काही बोलायचं आहे का तुला? सायली म्हणते, हो, तुम्ही लवकर घरी या, मग त्यानंतर आपण सविस्तर बोलू. एवढं बोलून सायली फोन ठेवून देते. सायली विचार करते की प्रियाबद्दलचं जे काही आहे ते यांच्याशी घरी आल्यावर व्यवस्थित बोलून डिस्कस करून सॉल्व्ह करायला पाहिजे. सध्या तर मी खोटं बोलून वेळ मारली, पण काहीही झालं तरी प्रियाच्या बाबतीत काहीही चुकीचा निर्णय आम्ही घेता कामा नये, असं ती विचार करते. त्याबरोबर इकडे आता कल्पना ही सायलीला विचारते, सायली, काय गं, काय झालं? आणि अर्जुनने फोन कशासाठी केला होता? अस्मितालाच विचारायसाठी केला होता ना? तू सांगितलं होतंस का अर्जुनला अस्मिताबद्दल? मी पण त्याच्याशी बोलणारच होते. त्यावर सायलीला आता प्रश्न पडतो,
की हो मी तर यांना अस्मिताईंबद्दल काही बोलले नव्हतेच. अस्मिताबद्दल बोलले नसताना अर्जुनने कसं हे विचारलं हा प्रश्न सायलीला पडतो. कल्पना म्हणतो काय गं, काय झाली सायली, तू कुठे हरवली? त्यावर सायली म्हणते नाही नाही काही नाही आई. आणि त्यानंतर मग कल्पना म्हणते बरं मी आलेच काय. त्यावर सायली म्हणते हो. आणि मग कल्पना म्हणते सायली अस्मिताचं सगळं. त्यावर सायली म्हणते व्यवस्थित होणार आहे आई, काळजी करू नका. तर इकडे आता अर्जुनने चैतन्याला कॉल केलेला असतो आणि मला लवकर भेटायला ये, माझं महत्त्वाचं काम आहे, महत्त्वाचं बोलायचं आहे असं तो चैतन्याला सांगतो. चैतन्य म्हणतो अरे आता काय रे अर्जुन. अर्जुन म्हणतो चैतन्य लवकर ये. चैतन्य म्हणतो तुझं महत्त्वाचं म्हणजे काय असेल, तू आणि सायली वहिनी एकत्र भाजी आणायला गेला असाल, वहिनी तुझ्यापेक्षा बार्गेनिंगमध्ये जिंकली असेल, तू हरला असशील आणि आता तुला याच्यासाठी मला भेटायला बोलवायचं असेल ना अर्जुन, तर प्लीज अचा. त्यावर अर्जुन चिडतो आणि म्हणत असतो चैतन्य प्लीज भेटायला मला लवकर ये. मी काय फक्त एवढ्याच गोष्टींसाठी फोन करतो का, कधीतरी जरा सिरियस होऊन वाग, समजलं. आता अर्जुनने चिडल्यावर चैतन्य म्हणतो काहीतरी सिरियस आहे बहुधा. अर्जुन मी लगेच येतो आणि तो फोन ठेवून देतो. तर दुसऱ्या बाजूला सायली विचार करत असते की नक्की प्रियाने त्या हवालदाराला पैसे का दिले असतील. या सगळ्याचा काहीतरी संबंध महिपत किंवा नागोबाजवळ असेल का. नाही 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 नक्की हे सगळे काय गडबड आहे, काय भानगड आहे, बघायला तर हवं. एक काम करते आता, प्रियाच्या रूममध्ये कोणीही नसतं, एक जाऊन चेक करून बघू का. जर काही सापडलं तर तिच्या रूममध्ये सापडलं काही तर बरंच होईल. मग सायली लगेचच तिकडनं प्रियाच्या रूमकडे जाऊ लागते. आता ती बघते कोणी बघत तर नाही आहे ना, कोणी बघत नाही आहे. मग ती आता थेट रूमच्या आत जाते आणि रूममध्ये जाऊन आता ती शोधाशोध करायला सुरुवात करते. सगळ्यात आधी तर ती आता सगळे ड्रॉवर्स वगैरे तपासायला लागते. आता ड्रॉवरमध्ये वगैरे तर तिला काही सापडत नाही. मग ती आता ड्रेसिंग टेबलवर वगैरे गादीखाली वगैरे बघते आणि त्यानंतर मग तिला दिसतं ते कपाट. मग सायली आपल्याला कोणी बघत तर नाही आहे ना ह्या गोष्टीची खातरजमा करत कपाट उघडते. आणि मग कपाट उघडल्यानंतर आता कपाटातले सायली सगळे कपडे आजूबाजूला करून बघते. आता ते कपडे बाजूला करत असताना सायलीला त्या कपड्यांमध्ये एक पॉकेट सापडतं. सायली ते पॉकेट बघते आणि म्हणत असते हे पॉकेट प्रियाचं असेल का, नाही ती कुठे असं वापरते. मग सायली प्रियाचं पॉकेट ते उघडते आणि त्यामध्ये तिला मोबाईल सापडतो. मोबाईल डिस्चार्ज असतो, त्यामुळे सायली तो मोबाईल स्वतःबरोबर घेऊन जाते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे चालत असलेल्या प्रियाला साक्षीने मिस्ड कॉल दिलेला असतो. प्रिया विचार करते अरे यार या साक्षीने का मिस्ड कॉल दिला आहे, कॉल करते तर कॉलही लागत नाही आहे, काय करू. मग लगेचच प्रिया विचार करते की ते काही नाही, मला हिच्या घरीच जाऊन बघावं लागेल की नेमकं काय सुरू आहे ते. आणि मग साक्षीने फोन केला पण फोन उचलत का नाही आहे हे बघण्यासाठी आता प्रिया ही साक्षीच्या घरी गेलेली असते. तर दुसऱ्या बाजूला सायलीने आता तो मोबाईल स्वतःच्या रूममध्ये आणलेला असतो आणि रूममध्ये आणून आता ती त्या मोबाईलला चार्जिंग लावते. आता सायली चार्जिंग मोबाईलला कधी होते याच्यासाठी वाट बघत असते. सायली विचार करत असते की नक्की ह्या मोबाईलमध्ये कदाचित आम्हाला काहीतरी सापडू शकतं, हा मोबाईल सुरू व्हायला हवा. मग सायली सतत त्या मोबाईलच्या जवळ जाऊन आता बघत असते आणि आता मोबाईल सुरू होतो. मोबाईल सुरू करून सायली लगेचच बघते तर काय, मोबाईलवरती वॉलपेपर हा साक्षी शिखरेचा आहे. आता साक्षीचा वॉलपेपर बघून सायली म्हणते म्हणजे हा फोन साक्षीचा आहे. नाही काहीतरी गडबड आहे. तर दुसऱ्या बाजूला आता चैतन्य अर्जुनला काय झालं विचारतो. अर्जुन सांगत असतो की चैतन्य मला आज साक्षी दिसली होती. चैतन्य म्हणतो अर्जुन अरे हे कसं शक्य आहे, साक्षी मेली आहे, बघितलं होतं ना आपण महिपतला टी व्हीवर रडताना, मग तू उगाच काहीतरी बरडतोयस, ती मेली आहे. अर्जुन म्हणतो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे, ती जिवंत आहे. आणि इतकंच नाही, काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी सायलीने सुद्धा तिला पाहिलं आहे. आता हे ऐकून चैतन्य म्हणतो काय, सायली वहिनीने पण पाहिलं आहे आणि तू सुद्धा. अरे पण मग साक्षी मेली वगैरे ते सगळं जे होतं ते सगळं काय होतं, महिपतने जो टाहो फोडला ते सगळं. त्यावर अर्जुन म्हणतो ड्रामा होता तो सगळा. मला वाटलं नव्हतं की ती साक्षी आणि तो महिपत एवढ्यासुद्धा नीच थराला जाऊन वागू शकतात, पण वागले ते एवढ्या खालच्या थराला जाऊन आणि त्यांनी जाणून बुजूनच ते सगळं केले. पण आता नेमकं काय करायचं ते मला कळत नाही आहे. त्यावर चैतन्य म्हणतो सायली वहिनी. त्यावर अर्जुन म्हणतो काय,
चैतन्य सांगतो, हो सायली वहिनी, तू एक काम कर, तू तिच्याशी बोल, मग तुला बघ काहीतरी नक्की सापडेल. चैतन्यला अर्जुन म्हणतो की हो रे, पण मला ना आधी ती नक्की साक्षीच होती याचं कन्फर्मेशन हवं आहे. त्यासाठी काय करू मला कळत नाही आहे. चैतन्य म्हणतो, तू मी सांगितलं आहे ना तेच कर, तू वहिनींशी बोलून घ्या विषयावर. हे बघ, साक्षी शिखरे जिवंत आहे ही गोष्ट त्यांनासुद्धा कळायला हवी. समजतंय ना तुला मला काय म्हणायचं ते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी बघतो काय करायचं किंवा काय केलं हे तुला सांगतो. तू आता माझ्याबरोबर थेट घरीच चल, नाही म्हणजे जेव खाव आणि मग निघ काय. त्यावर चैतन्य म्हणतो, ठीक आहे. मग अर्जुन आणि चैतन्य हे तिकडनं घरी यायला निघालेले असतात. रस्त्यातसुद्धा अर्जुनच्या मनात एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे की नक्की ती साक्षीच होती ना, नक्की ती साक्षीच होती ना. पण आता तो ही गोष्ट चैतन्याला बोलून दाखवत नसतो. आता चैतन्य अर्जुनला सांगतो, अर्जुन काळजी करू नकोस आणि विचार तर बिलकुलच करू नकोस. मी सांगितलेला उपाय तू कर. तू सायली वहिनींजवळ बोल. बघ, त्यांच्याशी बोलल्यावर तुला जरा बरंसुद्धा वाटेल आणि तुला काहीतरी सोल्युशनसुद्धा मिळेल. कळलं ना. त्यावर तो म्हणतो की हो. तर आता मग अर्जुन विचार करतो की काय करू काय करू काय करू. तर दुसऱ्या बाजूला आता सायली ही कल्पनाला म्हणत असते, आई काय झालं, कसला विचार करताय. त्यावर ती म्हणते, अगं मी कसला विचार करणार, मी अस्मिताचाच विचार करते. अगं हल्ली तिचं वागणं विचित्र झालं. आता तिच्याशी बोलायला तिच्या रूममध्ये गेले तर थेट माझ्याशी काहीही न बोलता खोलीचं दारच बंद करून घेतलं. याला सगळं काय अर्थ आहे. सगळं स्वतःच्या मनाप्रमाणे करते. प्रेग्नंट आहे की नाही आता. इतक्यात त्या ठिकाणी अर्जुन आणि चैतन्य येतात. येताना त्यांच्या हातात एक पिशवीसुद्धा आहे. आता सायली हिला अर्जुन विचारतो, काय झालं, तुमचे चेहरे असे का दिसत आहेत. सायली सांगते, मघाशीच अस्मिताताई बाहेरून घरी आल्यात, पण आल्यापासून जरा उदासच आहेत. घरात कोणाशी व्यवस्थित बोलत नाही आहेत. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी बघतो काय करायचं, मी बोलतो नंतर तिच्याशी. त्यावर सायली म्हणते, बरं ठीक आहे. त्यानंतर अर्जुन म्हणतो, बरं चल तू वरती, आम्ही आलो जरा फ्रेश होऊन. आणि मग चैतन्य व अर्जुन हे दोघंही जण फ्रेश होण्यासाठी तिकडनं वरती रूममध्ये जातात. त्याबरोबर आता त्या ठिकाणी प्रियासुद्धा अर्जुनच्या मागोमाग घरी येते. सायली प्रिया घरी आल्यावर प्रियाला विचारते, प्रिया कुठे गेली होतीस तू, आणि जाऊन प्रियाच्या समोर उभी राहते. प्रिया सायलीला उद्धट उत्तर देत म्हणते, हे बघ सायली, मला विचारणारी तू कोण आहेस. हां, मला तर आजपर्यंत माझ्या नवऱ्याने सुद्धा नाही विचारलं की मी कुठे जाते काय करते, मग तू का विचारतेस. सायली म्हणते की तू. त्याबरोबर प्रिया बाजूला हो म्हणून तिकडनं निघून जाते. मग सायली ही आता रागारागात प्रियाकडे बघते आणि म्हणत असते, प्रिया तुझा हा जो ड्रामा आहे ना तो फार काळ टिकणार नाही आहे. नाही, आता बघ, लवकरात लवकर तुझ्या सगळ्या नाटकावरती पडदा पडणार आहे. त्याबरोबर मग आता सायली ही शांत राहते. तर दुसऱ्या बाजूला आता आपण पाहतो की अर्जुन आणि चैतन्य वरती आलेले असतात. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन तू सायली वहिनीला सगळं का नाही सांगून टाकलं. अर्जुन म्हणतो, अरे ॲक्च्युली तिथे मॉम पण होती ना, म्हणून मी गप्प राहिलो. नाही म्हणजे उगाचच्या उगाच या सगळ्या गोष्टींचा त्रास मॉमच्या डोक्याला कशाला ना, म्हणून बस, बाकी काही नाही. बट यू डोंट वरी, जर तू म्हणाला आहेस की सायली वहिनीला सगळं सांग, तिला सल्ला घे तिचा, तिला कन्सर्न कर, तर मी सायलीबरोबर बोलणार नाही असं वाटतं आहे का तुला. मी नक्की तिच्याशी बोलेन आणि कन्सर्न करून तुला सांगेन, ठीक आहे. त्याबरोबर इतक्यात सायली तिकडे कॉफी घेऊन येते आणि काय झालं, काय विचारायचं आहे असं म्हणते. चैतन्य म्हणतो, काही नाही गं वहिनी, मी काय म्हणतो, ऑफिसला ना पुन्हा तूच ये, मी तुला खूप मिस करतो आहे. आता चैतन्यने हे असं म्हटल्यावर अर्जुन पहिल्यांदाच गप्प असतो. त्यावर सायली विचारते, अहो काय झालं, तुम्ही ठीक आहात ना. अर्जुन म्हणतो, हो हो. सायली म्हणते, बरं मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. चैतन्य म्हणतो, काय झालं वहिनी. त्यावर सायली म्हणते, थांबा तर खरं, तुम्ही बघा मगच तुम्हाला पटेल. मग सायली तो मोबाईल आणते आणि अर्जुनच्या हातात देते आणि ते अर्जुनला सांगते की आज जेव्हा घरामध्ये प्रिया आणि अश्विन भाऊजी नव्हते तेव्हा मला वाटलं की त्यांच्या रूममध्ये काहीतरी नक्कीच सापडेल, म्हणून मी शोधाशोध करायला गेले तर मला हा मोबाईल सापडला. अर्जुन आता तो मोबाईलची लॉक स्क्रीन ऑन करतो तर त्यावरती साक्षीचा फोटो असतो. सायली म्हणते, मला असं वाटतं हा फोन ना महिपतचा असावा, महिपतचाच असू शकतो ना. त्यावर आता चैतन्य म्हणतो, पण वहिनी तुला कसं कळालं. त्यावर सायली म्हणते,
म्हणजे त्याचा वॉलपेपर बघून असं वाटते तोच ठेवू शकतो ना साक्षीचे वॉलपेपर. त्यावर मग चैतन्य आणि अर्जुन म्हणतात की या मोबाईलचा पासवर्ड पहिला तोडला पाहिजे. त्यावर सायली म्हणते म्हणजे हे पण काम करून मिळतं. त्यावर चैतन्य म्हणतो हो वहिनी, पासवर्डसुद्धा डिकोड करून मिळतो. सायली म्हणते लवकरात लवकर तुम्ही बघा, कारण काय ना लवकरात लवकर आपल्याला या सर्व गोष्टींच्या मुळापर्यंत जायचं आहे. इतक्यात अर्जुन म्हणतो जरा चहा गरम करून आणशील परत प्लीज. सायली म्हणते हो आणते ना. तर इतक्यात आता चैतन्य म्हणतो अरे महिपतच्या फोनची पासवर्ड साक्षीची डेट ऑफ बर्थ असू शकते ना. मी म्हटलं होतं ना की तो साक्षीची डेट ऑफ बर्थच त्याच्या सगळ्या ठिकाणी पासवर्ड म्हणून वापरतो. अर्जुन टाकून तर बघ साक्षीची डेट ऑफ बर्थ. आणि मग अर्जुन ती डेट ऑफ बर्थ जी चैतन्य सांगतो ती आता त्या ठिकाणी टाकून बघतो. ती डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर मोबाईल सुरू होतो. आता मोबाईल सुरू झाल्यावर सायली म्हणते ह्याच्यामध्ये आपल्याला नक्की काही ना काहीतरी सापडू शकतंच. काय वाटतं तुम्हाला? चैतन्य म्हणतो हो वहिनी, बरोबर बोललीस तू. त्याबरोबर मग आता अर्जुन हा त्या मोबाईलकडे बघत असतो. चैतन्यसुद्धा त्या मोबाईलकडे बघत असतो. तर आता अर्जुन आणि चैतन्य सायलीला म्हणतात तू आता कॉफी गरम करून पहिली घेऊन ये काय. त्यावर सायली म्हणते हो हो मी लगेचच पाठवते. आणि मग आता कॉफी घेते ती आणि तिकडनं निघून जाते. त्यानंतर आता सायली तिकडनं गेल्यावर मग चैतन्य अर्जुनला म्हणत असतो अर्जुन तू वहिनीबरोबर बोलायला हवं होतंस. तू का उगाच विषय ताणतोयस, का उगाच विषय बदलतोयस. अर्जुन गप्प राहणं प्रेफर करतो. आता तोपर्यंत इकडे सायली खाली येते. आता ती बघते तर काय कल्पना कसल्या तरी गहन विचारात हरवली आहे. ती तिच्या विश्वात मग्न आहे. सायली म्हणते काय झालं, कसला एवढा विचार करताय तुम्ही आई. त्यावरती म्हणते अगं मी कसला विचार करणार, अस्मिताचाच विचार करते. तिच्याशी बोलायला जरी गेलं ना तरी उद्धट वागते अगं. म्हणजे तिची काळजी करतोय की गुन्हा करतोय तेच मला कळत नाही आहे. नाही म्हणजे आतासुद्धा अशी विचित्र का वागते ती, काही म्हणून कळायला मार्ग नाही आहे. सकाळपर्यंत बरी होती. सायली मी काय म्हणते, तू एकदा जाऊन बोलशील का अस्मिताशी. बघ ना तू बोललीस ना तर नक्की काहीतरी घडेल गं प्लीज. सायली म्हणते अहो आई ठीक आहे, मी एक काम करते, मी लगेच जाते आणि अस्मिताताईंशी काय झालं या विषयावरती बोलते. तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि हो शांत व्हा. त्यावर लगेचच कल्पना म्हणते ठीक आहे, थँक्यू सो मच सायली. सायली म्हणते अहो आई त्यात काय एवढं. बरं तुम्ही एक काम कराल का, जरा विमलताईंना सांगाल का की एवढी कॉफी नेऊन आमच्या रूममध्ये दे. तोपर्यंत मी जाते आणि लगेचच अस्मिताताईंना भेटून घेते. त्यावर कल्पना म्हणते ठीक आहे, मी सांगते विमलला तू जा. आणि मग सायली ही लगेच तिकडनं दूध घेते ग्लासामध्ये आणि अस्मिताच्या रूममध्ये येते. आता सायली अस्मिताकडे येते, बघते तर काय अस्मिता कपड्यांच्या घडी करते. कपड्यांच्या घडी करत असताना ती एकटीच हसते. ती खूप खुश आहे. सायली अस्मिताकडे येते आणि अस्मिताला म्हणते अरे वा खूपच खुश दिसताय अस्मिताताई आणि हसतायसुद्धा. काय झालं, का हसताय एकट्याच आणि कुठल्या मैत्रिणीला भेटायला गेला होतात, आम्हाला सांगितलं नाही तू. त्याबरोबर अस्मिता म्हणते एक मिनटं थांब. आणि मग ती जाऊन खोलीचं दार बंद करून घेते आणि बंद खोलीत सायलीला म्हणते बस. सायली आता बसत नसते, अस्मिता तिला बळजबरीने बसवते. आणि मग आता अस्मिता तिला सांगू लागते अगं सायली मी आज माझ्या कुठल्याही मैत्रिणीला भेटायला गेले नव्हते, मी आज सचिनला भेटायला गेले होते. हे ऐकून सायली म्हणते काय सचिन भाऊजी. त्यावरती म्हणते हो सचिनला. अगं तुला माहिती आहे सचिन मला काय म्हणाला की तो त्या मुलीचा सगळा नाद सोडून देईल, तो तिला विसरून जाईल, त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि म्हणून मी नव्याने आयुष्य त्याच्याबरोबर सुरू करायचं असा विचार करते. सायली म्हणते अहो हो अस्मिताताई बरोबर आहे, पण सचिन भाऊजी सुधारतीलच असं नक्की तुम्हाला का वाटतं. नाही म्हणजे पुन्हा त्यांनी जर ती चूक केली तर आपण काय करायचं. त्यावर मग अस्मिता म्हणते सायली अगं असं काय करतेस, विश्वासाच्या जीवावरती तर अख्खं जग चालतं. मग मी सचिनवर विश्वास नको का ठेवायला. आणि तसंही मी त्याच्यावरती फक्त अविश्वासच दाखवते आणि अविश्वास दाखवून सर्व गोष्टी हाताबाहेर चालल्यात ना, म्हणून विचार करते. सायली म्हणते की हे बघा आपण असा दोघींनीच या विषयावर निर्णय नको घ्यायला, हा विषय खूप महत्त्वाचा आणि मोठा आहे अस्मिताताई. आपण एक काम करू, नंतर आई बाबा पूर्ण आजी सगळ्यांशी बोलू. तोपर्यंत तुम्ही एवढं दूध पिऊन घ्या बरं. आणि हो आता नक्की कसलाच विचार करू नका.
आता फक्त आणि फक्त तुमचा, तुमच्या बाळाचा, तुमच्या भविष्याचा विचार करा. तुमच्या दोघांचा विचार. समजतंय ना? अस्मिता म्हणते हो ग हो, कळलं मला. त्याबरोबर सायली म्हणते बरं, मी जे काही सांगितलं आहे ते लक्षात ठेवा. आणि पुन्हा सचिन भाऊजी ती चूक करणार नाही अशी खात्री वाटते आहे का तुम्हाला? त्यावर ती म्हणते हो ग सायली, अगं विश्वास नाही ठेवला तर कसं चालेल? आणि मी तुला एक सांगू का, मी ना सचिनबरोबर आता बोलताना पुन्हा कधी त्या मुलीचा विषय काढणारच नाही. सचिनला त्या मुलीची आठवण येऊनच देणार नाही. मी सतत सचिनबरोबर मी, आमचं बाळ, सुखी संसार ह्याच गोष्टी बोलेन ना. मग काय होईल? मला त्या मुलीची आठवण येण्याचा किंवा सचिनला तिच्या म्हणजे त्या गोष्टी पुन्हा आठवण्याचा प्रश्नच येत नाही काय? त्यावर सायली म्हणते अहो अस्मिताताई, पण म्हणजे त्यावर अस्मिता म्हणते सायली, अगं पुन्हा नव्याने मला माझं आयुष्य सुरू करायचं आहे, नव्याने संसाराला सुरुवात करायची आहे. त्यावर सायली म्हणते पण तुम्हाला खरंच वाटतं आहे का सचिन भाऊजी पुन्हा चुकणार नाहीत म्हणून? सायली म्हणते हो गं, मला वाटतं आहे आणि विश्वास तर ठेवून बघायलाच हवा ना. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अर्जुन हा महिपतला भेटायला आलेला असतो आणि तो महिपतला भेटायला येऊन म्हणत असतो, तू कोणासाठी तोंड बंद ठेवतो आहेस ते कळलं आहे आम्हाला. अर्जुनने असं म्हटल्यावर महिपत अर्जुनकडे बघू लागतो. तर अर्जुन म्हणतो साक्षी महिपत शिखरे, बरोबर ना? आता मग मात्र महिपत हा अर्जुनकडे बघतच राहतो. दुसऱ्या दिवशी कोर्टात तारखेला जेव्हा नागराज आणि अर्जुनची भेट होते तेव्हा नागराजला तर एक गर्व असतो की माझं काही कोणी वाकडं करू शकत नाही, मी तर म्हणजे या सगळ्यातनं सुटून बाहेर पडणारच आहे, माझं सगळं व्यवस्थितच होणार. पण त्यावेळी अर्जुन हा नागराजच्या कानात अलगद पुटपुटतो, तुझ्याजवळ जो हुकमाचा एक्का आहे असं तुला वाटतंय ना, तो लवकरच मी काढून घेणार आहे. तर इकडे सायली ही सुद्धा अर्जुनच्या बरोबर उभी असते. त्याबरोबर आता मग मात्र नागोबाच्या चेहऱ्यावरचे हावभाव, नागोबाच्या चेहऱ्यावरचा रंग सगळंच बदलतं. तर हा व्हिडिओ आता इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.